महाराष्ट्र राज्यातील निवडणूक ही आपल्या अंतिम टप्प्यावरती पोहोचलेली आहे. उद्या थेट आपण मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी जाणार आहात आणि महाराष्ट्र राज्यासाठी एक आदर्श, कर्तृत्ववान आणि एक चांगल्या विचारांचा मुख्यमंत्री निवडणार आहात. परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहून जा. कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, की महाराष्ट्र राज्यासाठी एक आदर्श, कर्तृत्ववान आणि एक चांगला मुख्यमंत्री कोण असू शकतं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 2 मुख्य पार्ट्या लढत आहेत. ते म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी. या पार्ट्यांमध्ये 3-3 उमेदवार आहेत. जे 3-3 उमेदवार सुद्धा मंत्रिपदासाठी लढत आहेत. म्हणजे हे स्वतःच्या पार्टीला तर रिप्रेझेंट करतच आहेत, परंतु ते आपसापसामध्ये सुद्धा मंत्रिपदासाठी लढत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी पार्टी सुद्धा आहे, ती म्हणजे मनसे. मनसे ही आपली वेगळी राजकारण करत आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री पदासाठी लढत आहे. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मनसेचं काय धोरण आहे किंवा कशा पद्धतीने मनसे ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी लढत आहे. 17 तारखेला मनसेद्वारे माननीय राजसाहेब ठाकरेंनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी अतिशय बारकाईने महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विकास करू शकतात किंवा महाराष्ट्राला कशा पद्धतीने एक वेगळं राज्य बनवू शकतात, ज्यामध्ये विकास आणि लोकांना रोजगार, त्याचबरोबर लोकांचं आरोग्य आणि त्याचबरोबर इथल्या स्थायिकांना घरं कशी मिळतील, हे त्यांनी अतिशय बारकाईपणे आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं. तर ह्या जाहीरनाम्यामध्ये आपण पाहणार आहोत, की कशा पद्धतीने धोरण आहे मनसेचं, की आपण महाराष्ट्राला एक चांगलं राज्य बनवावं. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणय. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण मनसेचा जाहीरनामा. तर जाहीरनामा जेव्हा आपण मनसेचा पाहतो, तर त्यामध्ये पाहायला भेटतं विकास का महत्वाचा आहे. विकास खऱ्या अर्थाने माझ्या मते ह्यासाठी महत्वाचा आहे, की जेव्हा आपण स्वतःला राज्याद्वारे एका दुसऱ्या राज्यामध्ये रिप्रेझेंट करतो, तर त्या राज्यामध्ये आपल्या राज्याचा किती विकास आहे किंवा राज्यामध्ये कशा पद्धतीने सुसुविधा आहेत, हे सर्व इतर राज्यांसोबत आपण तुलना करतो. त्यामुळे विकास हा फार महत्वाचा आहे. त्याबरोबर इथल्या लोकांना रोजगार मिळावा आणि वेगवेगळ्या प्रकारे संधी भेटावी आणि इथली राहण्याची सुविधा ही अतिशय चांगली व्हावी, ही यासाठी विकासाची पायरी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये झोपडपट्ट्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. इथल्या स्थानिकांना घरं नाहीयेत, तर ती इथल्या स्थानिकांना एक चांगल्या पद्धतीने घरं देणं आणि ज्या प्रकारे आपण बघत आहात, की गावांची शहरं होत आहेत, परंतु शहरं तर होत आहेत, परंतु त्याला विकास नाही म्हणत. तर एखादे सिमेंटचा डोंगर बांधणं ह्याला विकास नसतं म्हणत. तर ते शहराचं शहरीकरण हे बरोबर झालं पाहिजे. त्या शहरामधून वाटचाल बरोबर झाली पाहिजे. अत्यावश्यक सेवा त्या शहराच्या जवळ असल्या पाहिजे. त्या शहरामध्ये पाणी जे साचलेलं असतं, त्या पाण्याची पाणवाट ही अतिशय चांगल्या पद्धतीने असली पाहिजे. त्याचबरोबर त्या शहरातल्या लोकांना पाण्याची सुविधा, विजेची सुविधा, विद्येची सुविधा आणि एक आरोग्यासाठी अतिशय सुंदर आणि एक चांगलं हॉस्पिटल असणं फार गरजेचं आहे. तर या सर्व गोष्टी जर एका शहरात आपण देऊ, तेव्हा जाऊन आपण बोलू शकतो, की या शहराचा विकास हा झालेला आहे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन्स, अत्यावश्यक सेवेसाठी वेगळ्या ट्रान्सपोर्टेशन्स, शहरात ते गावापर्यंत जाण्यासाठी एक चांगला असा सुसज्ज रोड, हे सर्व असणं फार गरजेचं आहे. ह्यानंतर आपण बोलू शकतो, की एखाद्या शहराचा हा विकास झालेला आहे. ह्याच सर्व गोष्टींचं धोरण हे मनसेच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला दिसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनसेचा जाहीरनामा तर पाहणारच आहोत. त्याचबरोबर मनसे कशाप्रकारे महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राचा विचार करते, हे आपल्याला ह्या जाहीरनाम्यामधून दिसून येईल. तर चला बघूया मनसेच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं आणि कशा पद्धतीने मनसेने महाराष्ट्राचं धोरण आखलेलं आहे आणि मनसे हे मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्राचं धोरण कशा पद्धतीने लढत आहे. तर सर्वात प्रथम जर मनसे हे मंत्रिपद जिंकले, तर काय-काय करतील हे चला पाहूया. मनसेच्या जाहीरनाम्याचं नाव आहे, आम्ही हे करू. तर सर्वात प्रथम आपल्याला मनसेच्या जाहीरनाम्यामध्ये पाहायला भेटतं ते म्हणजे न्यायव्यवस्था. न्यायालयातील कामकाजासाठी सर्वांना समजेल अशी भाषा, राज्यातील सर्व कायद्यांची मराठी भाषेत एका ठिकाणी संग्रह, न्यायालयाचे सर्व निकाल मराठी भाषेत, सायबर गुन्हे, न्यायालय, विद्यापीठ, न्यायालयासारखे विशेष न्यायालय स्थापना. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहिलं मनसेद्वारे न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था ही फार महत्त्वाची आहे. जर आपण तिथल्या स्थानिक लोकांच्या भाषेमध्ये जर आपण न्याय हे देऊ शकलो किंवा न्याय हे सांगू शकलो किंवा त्याचं प्रचलन हे न्यायाचं प्रचलन हे तिथल्या स्थानिक भाषेमध्ये करू शकलो, तर तिथल्या लोकांनाही समजेल आणि तिथल्या लोकांनाही न्यायाची किंवा नियमांचं जाणीव होईल. यासाठी मराठी भाषेत नियमांचे आणि न्यायव्यवस्था असणं फार गरजेचं आहे. त्याचा निकाल सुद्धा मराठीमध्ये लागणं गरजेचं आहे. कारण तिथल्या स्थानिकांना शेवटी निकाल काय लागला आहे, तिथल्या स्थानिकांना तिथल्या भाषेमध्ये समजेल. त्यासाठी न्यायव्यवस्था ही मराठीमध्ये त्याचं निकाल सुद्धा मराठीमध्ये लागणं हे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर
दुसरी गोष्ट म्हणजे न्यायव्यवस्था, वेगवेगळ्या संस्थांची न्यायव्यवस्था असली पाहिजे. जसे विद्यापीठाची एक वेगळी न्यायव्यवस्था असली पाहिजे. सायबर गुन्ह्याची एक वेगळी न्यायव्यवस्था असली पाहिजे. जी की सायबर गुन्ह्याची वेगळी न्यायव्यवस्था आहे, परंतु विद्येची नाहीये. विद्येची वेगळी असली पाहिजे आणि इतर जे गुन्हे आहेत संस्था वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळे गुन्हे जे आहेत, त्यांची वेगवेगळी न्यायव्यवस्था असली पाहिजे. कारण का? तर वेगवेगळी न्यायव्यवस्था जर असेल, तर निकाल हा बरोबर लागेल आणि जो काही तोडगा आहे, जर एखाद्याबरोबर गुन्हा झाला, तर त्या जेव्हा न्यायव्यवस्थेमध्ये जाईल, तर तोडगा हा अतिशय चांगल्या पद्धतीने लागेल आणि जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यायव्यवस्था उघडतील, तेव्हा सरकारी कामकाजामध्ये नोकऱ्यासुद्धा वाढतील आणि आपल्या इथल्या लोकांना किंवा आपल्या स्थानिकांना किंवा आपल्या महाराष्ट्रातील, राज्यातील सर्व जनतेला नोकऱ्या हे फार मोठ्या प्रमाणात भेटतील. त्यामुळे राजसाहेबांचे हे न्यायव्यवस्था ही अतिशय फार महत्त्वाची घटना आहे. आता आपण पुढे पाहूया. तर या जाहीरनाम्यामध्ये पुढे पोलिसांबद्दल सुद्धा विचार केलेला आहे, ते पाहायला भेटतं. ते म्हणजे पोलिसांना गृहनिर्माण योजनेमध्ये प्राधान्य, गुन्हे व शास्त्रज्ञ संशोधन अत्याधिक संस्था, सर्व गुन्ह्यांसाठी माहितीसाठी स्वतंत्र पोर्टल, विद्यापीठ औद्योगिक संस्थांकरिता विशेष पोलीस व्यवस्था, सुरक्षिततेसाठी प्रत्येक वाहनाला जी नंबर प्लेट, महाराष्ट्रात बाहेरील येणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण, पोलीस ठाण्यामधून परिसरात काम करणाऱ्या कामगारांचे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, स्थानिक रक्षक दलातून पॅरा पोलीस 15,000 जणांना रोजगार. तर हे सुद्धा महत्वाचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला 15,000 लोकांना रोजगार पाहायला भेटतोय. तर म्हणजे राजसाहेब ठाकरे जे आहेत ते येणाऱ्या काळात भरपूर रोजगार आणतील, जे सरकारी रोजगार आणतील मेन म्हणजे. आपण पाहिलं की हल्ली मुलांना किंवा तरुण मुलं जी आहेत त्यांना नोकऱ्या नाहीयेत, तर ते नोकऱ्या कुठेतरी भरून काढण्यासाठी राजसाहेबांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे सर्व ॲड केलेलं आहे आणि अतिशय खूप छान पद्धतीने हे सर्व जाहीरनाम्यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे, ते खूप छान पद्धतीने आहे. आता आपण पुढे पाहूया. तर पुढे आपल्याला महिलांना प्राधान्य दिलेलं पाहायला भेटतं. ते म्हणजे महिलांच्या नावावर घर विकत घेतल्यास मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ. गरोदर महिलांसाठी काळजी, केअर कार्ड, सरकारी व खाजगी कार्यालयामध्ये पाळणा घर. महिलांच्या नावावर घर विकत घेतल्यास मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ. महिला स्वच्छतागृहासाठी विशेष मोहीम. आर्थिक स्वावलंबीसाठी महिलांना प्रशिक्षण. वॉर्ड स्तरावर महिलांना उपपोलिसांची नियुक्ती. तर या ठिकाणी महिलांसाठी सुद्धा खूप छान पद्धतीने विचार केलेला आहे. महिलांसाठी नोकऱ्या सुद्धा सरकारी कामामध्ये नोकऱ्या सुद्धा काढण्याचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर पाळणाघर हॉस्पिटलमध्ये असणं हे फार गरजेचं आहे. महिलांसाठी नवीन पोलीस आयुक्ती हे करण्याचा सुद्धा राजसाहेब ठाकरेंनी विचार केलेला आहे. जे आपल्याला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पाहायला भेटतं. आता आपण पुढे बघूया. पुढे पाणीसाठी विचार केलेला आहे. आता उन्हाळा येणारच आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी टंचाई पाहायला भेटेल. तर त्यांनी पाण्यासाठी काय लिहिलेलं आहे जाहीरनाम्यामध्ये ते जाणून घेऊया. जिजाऊ माता शेतीतळी योजना. राज्यात दरवर्षी पाण्याचे ऑडिट रिपोर्ट्स जनतेसाठी खुले ठेवण्यात येतील. धरणातील पाण्याचा, पिण्याचं पाणी, शेती, उद्योगधंदे असा उपक्रम. तर आता उन्हाळा येणारच आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल की पुन्हा एकदा पाण्याची टंचाई होणार आणि पाण्याची टंचाई झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पाणी कमी भेटणार. तर त्यासाठी पाण्याचं ऑडिट होणं फार गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये धरणे भरतात, परंतु ते धरणे भरल्यावरती आपल्याला कळतं बातम्यांद्वारे की एवढे टक्के धरण भरलंय, तेवढे टक्के धरण भरलंय. परंतु हेच जर ऑडिट आपल्याला दर महिन्याला पाहायला भेटेल, तर किती छान होईल. जर दर महिन्याला कळेल की आपल्याकडे पाण्याचा साठा हा किती टक्के आहे, त्यानुसार लोकांना आपण सांगू शकतो की एवढं पाणी तुम्ही कमी वापरा किंवा पाण्याला वापरण्यासाठी थोडं टाळाटाळ करा. कारण जसं पावसाळा जातो आणि उन्हाळा येतो, हिवाळा येतो, तसं आपलं पाण्याची टक्केवारी ही कमी होत जाते. जर ह्याची ऑडिट घेतली जाईल आणि लोकांना सांगितलं जाईल, की पाणी हे कमी होत चाललंय, आता तुम्ही पाणी खूप कमी वापरा. तर मला वाटतं सर्व लोकांना ही पाण्याची सुविधा ही बरोबर देता येईल. त्यामुळे पाण्याची ऑडिट होणं फार गरजेचं आहे आणि मेन म्हणजे मुख्यतः ती ऑडिट लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. तेव्हाच जाऊन आपण हे धोरण जे पाण्याचं जे सर्व लोकांना पाणी पोहोचवायचंय, हे आपण कंप्लीट करू शकतो. आता आपण पुढे बघूया. पुढे जाहीरनाम्यामध्ये दुष्काळाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. 10 वर्षात दुष्काळी परिस्थितीवर मात. दुष्काळी परिस्थितीतून टिकून राहतील अशी बी-बियाणे संशोधन, पाणलोट समित्यांना बळ, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, प्रभावी अंमलबजावणी. मी हे शाळेपासून बघत आलोय, की पाणी अडवा, पाणी जिरवा, कुठेतरी मोठे खड्डे करा आणि त्यामध्ये पावसाचं पाणी हे साठा करा. हे मी शाळेपासून बघत आलोय. परंतु कोणाला संधी भेटेल तर कोण करेल ना? ज्याला करायचं त्याला संधीच भेटत नव्हती.
आता महाराष्ट्रामध्ये थोडेसे लोकं जागृत झालेत आणि त्यांना कळाले, की कोण आपला आणि कोण राजकारणामध्ये किंवा मंत्रिपदासाठी कोण महत्त्वाचं आहे. हे आत्ता कुठे जाऊन महाराष्ट्रातल्या लोकांना फारसं कळालेलं आहे. तर पाणी अडवा, पाणी जिरवा. तेच मगाचचं ऑडिटनुसार भाग आहे हा, की जर आपण पाणी अडवलं, तर कुठेतरी आपली पाण्याची जी कमतरता आहे ती कमी होईल. आता कुठल्यातरी राज्यामध्ये मी बघितलं होतं, की एका व्यक्तीने हे डोंगरामध्ये खड्डे करून तिकडे पावसाचा पाणीचा साठा केला होता. आपल्या महाराष्ट्रामध्येच होतं. तर असे छोटे-छोटे खड्डे करून तिकडे पावसाचं पाणी हे साठा जर केलं, तर पाण्याला आपल्याला अडवता येईल आणि ह्याच पाण्याचा वापर आपल्याला हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये करता येईल. तर ही सुद्धा खूप चांगली ही सुद्धा खूप चांगली त्यांनी विचार मांडलेले आहेत आपल्या जाहीरनाम्याद्वारे. आता आपण पुढे पाहूया. पुढे आपल्याला हक्कांच्या घरांबद्दल जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं पाहायला भेटतं. ते म्हणजे परवडणारी घरं योजना, उत्पादनाच्या 30% भाडं स्वीकारून 20 वर्षात घरं नावावर करण्यात येतात. पुढे आपल्याला मनसेच्या जाहीरनाम्यामध्ये हक्कांची घरं याबद्दल पाहायला भेटतं. ते म्हणजे परवडणारी घरं योजना, उत्पादनाच्या 30% भाडं स्वीकारून 20 वर्षात घरं नावावर करण्यात येतील. झोपडपट्टी पुनर्वसन योजना सरकार चालवणार. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र गृहनिर्माण मंडळ, परवडणारी घरं बांधण्यासाठी प्रत्येक शहरात जागा राखीव, घराच्या आजूबाजूला शाळा, मंडई, रुग्णालय उपलब्ध. 5 वर्षात 50 लाख लोकांना स्वतःच्या घरात स्वप्न पूर्ण करणार. प्रकल्पग्रस्तांना शहरात मोफत घरं व कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी. तर ही हक्काची घरं ह्याद्वारे मनसेच्या या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात येते, की जी स्थानिक लोकं आहेत, तिथल्या स्थानिक लोकांना घरं देण्यात येतील. त्याबरोबर 5 वर्षात 5 लाख लोकांना घरं देण्यात येतील. त्याचबरोबर जी प्रकल्प लोकं आहेत, त्यांना सुद्धा मोफत घरं देण्यात येतील. त्याचबरोबर झोपडपट्टीचं जे काही वसनीकरण जे असतं, ते सरकार करेल. कारण जागोजागी हे झोपडपट्टी वाढत चाललेल्या आहेत. बांगलादेशमधून इथून-तिथून लोकं उठून हे मुंबईमध्ये किंवा आपल्या पुण्यामध्ये हे झोपडपट्टी करत आहेत आणि झोपडपट्टी हे फार वाढत चाललेत दिवसेंदिवस वाढत चाललेत. तर त्या सर्वांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, त्याचबरोबर आपली जी सॅलरी आहे किंवा जी इन्कम आहे त्याचे 30% व्याज करून 20 वर्षात आपल्याला घर देण्यात येईल. हे या योजनेमध्ये मांडण्यात आलेलं आहे, जे की पॉसिबल आहे. ज्याच्यावरती आपण खरंच काम करू शकतो. म्हणजे मनसे ह्याच्यावरती खरंच काम करू शकते, हे या योजनेमधून आपल्याला दिसून येतं. कारण बाकी इतर सरकारी योजना सुद्धा मी पाहिल्या आहेत, ज्या ऑलरेडी चालू आहेत. त्याच्यामध्ये लोकांना घरं भेटतात, परंतु ती घरं एकदम छोटी असतात, कम्फर्ट नसतात आणि त्याचबरोबर त्याच्यावरती ते भेटण्यासाठी पण भरपूर काही डॉक्युमेंट्स लागतात किंवा भरपूर काही गोष्टींना सामोरे जावं लागतं. तर मनसेद्वारे किंवा राजसाहेब ठाकरेंद्वारे कशा पद्धतीने करण्यात येईल हे बघण्यासारखं आहे. आता आपण पुढे पाहूया. पुढे आपल्याला प्रादेशिक असमतोल याबद्दल लिहिलेलं जाहीरनाम्यामध्ये पाहायला भेटतं. ते म्हणजे महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल मिटवणार, प्रत्येक जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय, व्यापार धोरण ठरवणार, स्थानिक उत्पादनाच्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन. म्हणजे यावरून हे सांगण्यात येते, की प्रत्येक जिल्ह्यात जे काही स्थानिक लोकांना रोजगार आहे, ते तिथल्या तिथे देण्यात येणार आणि तिथले जे रोजगार आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे आणण्यात येणार. त्याचबरोबर तिथले जे उद्योग आहेत, ते उद्योग इतर राज्यांपर्यंत पोहोचवणार आणि देशाच्या बाहेर सुद्धा पोहोचवणार, हे आपल्याला ह्याच्यावरून पाहायला भेटतं. हे पण पॉसिबल आहे. हे सुद्धा होऊ शकतं. म्हणजे वायफळ काहीतरीच लिहायचं म्हणून लिहिलेलं नाही. जे पॉसिबल आहे, ज्यावरती काम करू शकतो, हे आपल्याला ह्या अ, नियोजनमध्ये पाहायला भेटतं. आपण आता पुढे पाहूया. पुढे आपल्याला उद्योगाबद्दल लिहिलेलं पाहायला भेटतं. ते म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचा स्वतंत्र व्यापार उद्योग धोरण, स्वतंत्र व्यापार चेंबरची उभारणी. पुढे आपल्याला जाहीरनाम्यामध्ये उद्योगाबद्दल चर्चा केलेलं पाहायला भेटतं. ते म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचा स्वतंत्र व्यापार उद्योग धोरण, स्वतंत्र व्यापार चेंबर उभारणी, निर्यात बंदीचा फटका रोखण्यासाठी शेतीमालाला जागतिक बाजारपेठेपर्यंत जोडणे, प्रत्येक जिल्ह्यात उद्योगधंदा जाळं, त्याचबरोबर उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ स्थानिक तंत्रशिक्षण संस्थांद्वारे पुरवणार, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र औद्योगिक धोरण. म्हणजे इथे सुद्धा तिसऱ्या नंबरवरती जे आहे ते रोजगारावरती बोलण्यात आलेलं आहे, की तिथले जे स्थानिक तंत्रशिक्षण आहे म्हणजे आय-टी झालं, आय-टीतले जी लोकं आहेत जे वेल्डिंग वगैरेची कामं शिकत असतात, त्यांना जर तिथे एखादी कारखाने असतील, तर तिथल्या कारखान्यामध्ये त्यांना नोकरी देणं, हे सर्व ह्या उद्योगामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये चेंबर उभं करणं आणि त्या चेंबरमध्ये जे काही माल आहे, जो काही स्टॉक्स आहेत, जसं फळभाज्या झाल्या किंवा इतर ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये
जे प्रसिद्ध आहे ते प्रसिद्ध त्या चेंबरमध्ये आणून जगभरात ते पोहोचवणं हे आपल्याला या उद्योग यामध्ये पाहायला भेटतं. आता आपण पुढे पाहूया. पुढे आपल्याला पर्यटनबद्दल लिहिलेलं पाहायला भेटतं, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे नवीन राष्ट्रीय उद्यान आणि पक्षी अभयारण्य उभारणार, गडकिल्ल्यांना सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा. लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय देशाच्या केंद्रबिंदूत असणारा 0 माईल जगासमोर आणणार. सह्याद्रीच्या रांगांमध्ये साहसी खेळांचे केंद्र, नवीन थंड हवेचे ठिकाण विकसित करणार. तर पर्यटन स्थळं नवीन उघडणे हे फार गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल, तर नवीन पर्यटन स्थळं उघडणं आणि त्यांना लोकांसमोर आणणं हे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आधीच पासून काही सुद्धा पर्यटन स्थळं आहेत, ज्यांना जपणं फार गरजेचं आहे माझ्या मते. उदाहरणासाठी महाराजांचे किल्ले झाले, ज्याला फार जपणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण हे आता ऊन, वारा, पाऊस आणि त्याचबरोबर तिकडचे कचराकुंडी वगैरे ह्या सगळ्यांमुळे ह्या अतिशय झिजत आहे. हे सगळे गड झिजत आहेत. त्यांचा राखीव करणं हे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्यांना या गडकिल्ल्यांना लोकांपुढे आणणं हे फार गरजेचं आहे. लोकांपुढे, जगापुढे आणणं हे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर नवीन पर्यटन स्थळं उघडणं फार गरजेचं आहे. तिकडे पक्ष्यांना, प्राण्यांना हे स्थान देणं फार गरजेचं आहे. परंतु पक्षी आणि प्राण्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं हे मला आवडणार नाही. तर त्यांना मोकळी जागा भेटली पाहिजे. जर मनसे म्हणत आहे, की आम्ही अ, नवीन अभयारण्य उघडू, तर त्या नवीन अभयारण्यामध्ये अ, प्रशस्त जागा पाहिजे. जे आपल्या मुंबईमध्ये त्यांनी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, की केवढं मोठं अभयारण्य आपल्या मुंबईला असं फुकटमध्ये लाभलेलं आहे. तर तिकडे जर ते करत असतील, तर ते खूप चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर रोजगार सुद्धा इकडे उपलब्ध होईल. जर त्यांनी नवीन पर्यटन स्थळं उघडली, तर त्या ठिकाणी सुद्धा रोजगार उपलब्ध होईल. म्हणजे त्यांच्या प्रत्येक धोरणामध्ये किंवा प्रत्येक गोष्टींमध्ये रोजगार हा दिसतच आहे. तर त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवरती मुंबई आय हे उभं करणार. जिकडे मुंबईबद्दल सगळी माहिती, मुंबईबद्दलचा इतिहास, त्याबद्दल मुंबईमध्ये असलेली काही स्थळं आहेत, जी लंडनमध्ये सांगण्यात येतील लोकांना आणि तिथून पर्यटन हे मुंबईमध्ये आणण्यात येतील, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल अतिशय डिटेलमध्ये त्यांनी आम्ही हे करू या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे. अतिशय सूक्ष्मपणे लिहिलेलं आहे. मी फक्त तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगत आहे. परंतु जर तुम्ही सूक्ष्मपणे जर जाहीरनामा वाचाल, तर तुम्ही बघाल की महाराष्ट्राला अतिशय सजवण्याचं काम करणार आहेत ते. म्हणजे बाहेरगावची देशातली आपण शहरं बघतो की कशी इमारती असतात, सुंदर-सुंदर असे रस्ते असतात. तर ते सर्व करण्याचं काम हे ते महाराष्ट्रामध्ये करण्याचा विचार करत आहेत. जेव्हा तुम्ही त्यांचं जाहीरनामा वाचता ना, तेव्हा तुम्हाला दिसून येतं की हो, हे काहीतरी वेगळं करायचा विचार करत आहेत. जर आपण ह्यांना मतं दिली 5 वर्ष, तर अतिशय महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने हे सजवतील किंवा महाराष्ट्रामध्ये जी काही चांगल्या गोष्टी म्हणजे सिमेंटचं डोंगर उभं न करता, तर त्या सिमेंटला एक चांगल्या पद्धतीने लोकांना सुद्धा बघायला आवडेल. म्हणजे इमारत तर उभी करायचीच आहे. परंतु ती इमारत ही दिसण्यासाठी सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. आपण काय करत आहोत सध्या ब्रिज बनवत आहोत. परंतु ते ब्रिजला एक चांगल्या पद्धतीचं वळण जर दिलं किंवा चांगल्या पद्धतीचं जर बनवलं, तर ते पर्यटन स्थळ सुद्धा बनू शकतात. हे सुद्धा ते सांगत आहेत. त्यांचं सांगण्याचं हेच आपल्याला दिसून येतं तात्पर्य. आता आपण पुढे पाहू. पुढे त्यांनी माझी शहरं माझा अभिमान याबद्दल जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे. ते म्हणजे नाशिक शेतमाल निर्यातीचे भारतातील सर्वात मोठे केंद्र, लातूर तंत्रशिक्षणाचं केंद्र, लोणार जैवविविधता संशोधन केंद्र, पैठण मराठी संस्कृतीच्या अभ्यासाचं विद्यालय. त्याचबरोबर ते लिहितात महाराष्ट्रातील उत्पादनाचं ग्लोबल ब्रँड्स, कोल्हापुरी चप्पल, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, जळगावची केळी, आपल्याकडची फुलं, मराठमोळी खाद्यपदार्थ, भद्रावची भांडी आणि बरेच. माझं शहर माझा अभिमान ह्याचा अर्थ की आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्याचबरोबर त्या शहराला आपण स्वतःहून पुढे घेऊन जायला पाहिजे. त्याचबरोबर त्या शहरात त्यांनी काही केंद्र उभी करतील किंवा त्या शहरात त्यांनी ऑलरेडी ती केंद्र उभी केलेली आहेत हे मला काही कळालं नाही. त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील जे काही गोष्टी आहेत ते जगभरात पोहोचवण्याचा विचार केलेला आहे. जसं की कोल्हापुरी चप्पल झाली, द्राक्ष झाले, फळं झाले, फुलं झाली आणि त्याचबरोबर भांडे-कुंडे झाले आणि इतर काही गोष्टी आहेत ज्या आपल्या महाराष्ट्रात बनतात. जे महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची गोष्ट आहे, खाद्यपदार्थ आहेत, ते जगभरात पोहोचवण्याचा त्यांनी विचार केलेला आहे.
जेणेकरून आपल्याला संधी भेटेल, अजून नवीन रोजगार उपलब्ध करता येतील आणि ह्यात सुद्धा आपल्याला नवीन रोजगार उपलब्ध झाले तर इथल्या स्थानिकांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला अजून रोजगार भेटतील, अजून नवीन पद्धतीने संधी भेटेल कमवण्यासाठी. तर या ठिकाणी ह्याचा विचार केलेला आहे. पुढे आपण पाहूया. पुढे आपल्याला जाहीरनाम्यामध्ये गड-किल्ल्यांबद्दल लिहिलेलं आहे हे पाहायला भेटतं. गड-किल्ल्यांना सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा, महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन मंडळ, किल्ल्यांवरती आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतिहास पर्यटनासमोर मांडणार. किल्ल्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतिहास पर्यटकांच्या समोर मांडणार. शिवकालीन विषयावरती पुस्तकं आणि वस्तूंचा संग्रह. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की महाराष्ट्राला आधीपासून एक इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. तो म्हणजे गड-किल्ले. महाराजांनी जे गड-किल्ले बनवलेले आहेत, त्यांना जर आपण नीट ठेवलं आणि तिकडे जे ते साहेबांनी जसं म्हटलं आहे, राजसाहेब ठाकरेंनी जसं म्हटलं आहे, की जर आपण त्या किल्ल्यांवरती तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना इतिहासाबद्दल सांगू शकलो, तर आपण नक्कीच तिथे पर्यटक वाढवू शकतो. पर्यटक वाढले तर तिथल्या स्थानिक लोकांना सुद्धा रोजगाराची संधी भेटेल. तर हे इम्प्लिमेंट होणं फार गरजेचं आहे. कारण ऑलरेडी आपल्याला महाराष्ट्राला गड-किल्ले लाभलेले आहेत. भरपूर गड-किल्ले आहेत सह्याद्रीमध्ये. जर त्या गड-किल्ल्यांना आपण छान पद्धतीने ठेवू शकलो आणि तिथल्या इतिहासाला डिजिटली पद्धतीने आपण तिथल्या पर्यटकांना सांगू शकलो, तर अर्थातच तिकडे पर्यटक वाढतील आणि पर्यटक वाढले तर रोजगार वाढेल. म्हणजे अर्थात सगळ्या गोष्टी ह्या रोजगारावरती येतात. तुम्ही नीट जर मुद्दे बघत असाल, तर सगळ्या गोष्टी ह्या येऊन जाऊन रोजगारावरती येतात. तर मला असं वाटतं, की राजसाहेब ठाकरेंचा असं ध्येय आहे, की प्रत्येक ठिकाणी जे काही ते संधी आणतात, त्या ठिकाणी त्यांना रोजगार हा नवीन टाकायचाच आहे. म्हणजे नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे लोकांना. तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ही होऊ शकते अशा गोष्टी. अशा गोष्टी होऊ शकतात आणि असं काही त्यांनी लिहिलेलं नाहीये, की ज्या गोष्टी नाही होऊ शकत. या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकतात. जर आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर आता पुढे काय लिहिलं ते बघूया आपण. पुढे आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे पर्यावरणाविषयी. विकास करताना नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार केला जाईल. त्याचबरोबर सह्याद्री रांगांचा जैवविविधतेचा प्रदेश म्हणून घोषित करण्यात येईल. तर अर्थातच हे बरोबर आहे. विकास करताना कोणतीही गोष्ट विकास करत असताना तर तिकडच्या निसर्गाचा हा आपण विचार केला पाहिजे. डोंगर तोडून त्याचं सिमेंट त्याच्या खडकाचं सिमेंट नाही बनवलं पाहिजे. कारण डोंगर ही तितकीच महत्त्वाचे आहेत, जेवढी एक मैदानी भाग भाग महत्त्वाची आहे. कारण डोंगर जे असतात ते ढगांना अडवतात आणि त्यामुळे पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडतो. परंतु काय होतंय अलीकडे, की डोंगर तोडून त्याच्या खडकांचा हा सिमेंटमध्ये रूपांतर करत आहेत. तर सॉरी तर निसर्गाचा सुद्धा विचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर मी पहिलं असं जाहीरनामा बघतोय ज्याच्यामध्ये निसर्गाचा सुद्धा विचार केलेला आहे आणि मित्रांनो निसर्गाचा विचार करणं हा फार महत्त्वाचा आहे. कारण ज्या हिशोबाने आपण शहरं वाढवत चाललो आहे, ज्या पद्धतीने आपण वेगाने वाढत आहोत, त्या पद्धतीने जर असंच राहिलं तर निसर्ग कुठेतरी महाराष्ट्रातून पूर्णपणे झाडं आणि निसर्ग हे दिसणं संपून जाईल. तर आत्तापासूनच याचा विचार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला हे पाहायला भेटतं, की निसर्गाचा विचार केला जाईल. जेव्हा पण विकास होईल, त्या ठिकाणी त्या विकास करताना तिकडच्या निसर्गाचा सुद्धा विचार करणं हे फार गरजेचं आहे. जे की मला फार आवडलं. तर अजून पुढे काय लिहिलं ते पाहूया. पुढे आपल्याला जाहीरनामा आता आपण फटाफट संपवून टाकूया. पुढे आपल्याला जाहीरनाम्यामध्ये पाहायला भेटतं ते म्हणजे विज्ञानाची कास. प्रख्यात संशोधनाच्या नेतृत्वाखाली एक मध्यवर्तीय संस्था, शेती, शिक्षण, आरोग्य यामध्ये संशोधन आणि वापर. प्रमुख शहरात विज्ञान, तंत्रज्ञान वसाहती उभारणार. महाराष्ट्राला देशाच्या शास्त्रीय संशोधन आणि बौद्धिक संपदेचे इंजिन बनवणार. त्याचबरोबर दूरसंचार सुविधेबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे स्वतंत्र टेलिकॉम धोरण. प्रत्येक गाव वायफायने जोडणार. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग सोय. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील अनुभवाची डॉक्टरांसोबत बोलण्याची सोय. जे की अतिशय महत्त्वाचं आहे. बाहेरगावी हे सगळं होत असतं. बाहेरगावी तिथल्या लोकांना ई-लर्निंग होते आणि त्याचबरोबर शहरातले जे डॉक्टर्स आहेत, ते व्हिडिओ कॉलद्वारे तिथल्या स्थानिक गावातील डॉक्टरांना हे व्हिडिओद्वारे तिकडे प्रशिक्षण देतात. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये वायफाय असणं हे फार गरजेचं आहे. जेणेकरून आपण सर्व इंटरनेटशी जोडू. त्याचबरोबर आदिवासी समूहाला राहत्या ठिकाणी रोजगाराची संधी. मित्रांनो आदिवासींसाठी कोणत्याही राजकारणाने किंवा कोणत्याही पॉलिटिशियन्सनी किंवा कोणत्याही पक्षाने आत्तापर्यंत कोणत्याही धोरणा आखल्या नाही आहेत. परंतु मनसेद्वारे जे जाहीरनामा जाहीर केलेला आहे, त्यामध्ये आदिवासींबद्दल सुद्धा विचार केलेला आहे.
ते म्हणजे आदिवासी समूहाला राहत्या ठिकाणी रोजगाराची संधी. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला रोजगार पाहायला भेटत आहे. म्हणजे राजसाहेब ठाकरे यांना कदाचित रोजगार फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यायचे आहेत. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये रोजगार हे फार कमी होत चालले आहेत. इथून कंपन्या ह्या निघून चाललेल्या आहेत. तर कशाप्रकारे बेसिक लेव्हलमध्ये सुद्धा आपण रोजगार देऊ शकतो, हे राजसाहेब ठाकरे बघत आहेत. त्याचबरोबर आदिवासींना बोलीभाषेतून शिक्षणाची सोय, आदिवासी स्वशासन कायदा म्हणजे त्यांच्या भाषेतच त्यांना शिक्षण देण्याची विचार करत आहेत राजसाहेब ठाकरे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या भाषेतच कायदा हा दिला पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भाषेमध्ये कायदा हा दिला पाहिजे. कारण त्यांना तेव्हा जाऊन समजेल, की नक्की नियम काय आहेत आणि कायदे काय आहेत ते. तर हे चांगलं धोरण आहे. पुढे आपल्याला प्रशासनाबद्दल लिहिलेलं पाहायला भेटतं. ते म्हणजे महापौर थेट जनतेतून निवडणार, सगळीकडे ई-टेंडर्स लागू करणार. जे की अतिशय महत्त्वाचं आहे. ई-टेंडर्स असणं फार गरजेचं आहे. कारण कोणता राजकारणी हा किती पैसे खातोय आपल्याला कळत नाही. ते ई-टेंडर्स जर आलं, तर आपल्याला समजेल की कोणत्या कामासाठी हा किती निधी वापरलेला आहे ते. पुढे आपल्याला विजेबद्दल सुद्धा जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं पाहायला भेटतं. ते म्हणजे स्मार्ट ग्रिडचा वापर, वीज निर्मिती गुंतवणुकीदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम, कचरा, सौर ऊर्जा यापासून वीज निर्मिती प्रोत्साहन, मोठे गृहनिर्माण प्रकल्पांना वीज उत्पादनासाठी प्रोत्साहन व कर सवलत. पुढे आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे 5 गरजा 5 कार्ड. ते म्हणजे काळजी कार्ड, गरोदर स्त्रियांसाठी, आरोग्य कार्ड, शिक्षण कार्ड, रोजगार कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड. ज्याच्यामध्ये सरकारद्वारे काही सवलत देण्यात येतील, ते आपल्याला पाहायला भेटतंय. त्याचबरोबर पुढे शिक्षणाबद्दल लिहिलेलं आहे ते म्हणजे 14 वर्षांपर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण, मराठी शाळेत उत्तम इंग्रजी भाषेचं शिक्षण, 8वी पासून तंत्र आणि शिक्षण, आदर्श निवासी मराठी शाळा, दर 3 वर्षांनी शाळेची परीक्षा, डोनेशन मुक्त शिक्षण, शाळेमध्ये सौर ऊर्जा वापर. तर मला ह्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात जास्त जे आवडलेलं आहे ते म्हणजे 14 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण. कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे, की आता जे शिक्षणाचा जो रेट चालू आहे किंवा जी फीस चालू आहे, ती प्रचंड आकाशावरती जाऊन पोहोचलेली आहे. इंग्लिश मीडियममध्ये 30-40च्या खाली तर फीजच नाहीये. 30-20, 30-20 काहीतरी चालू आहे. परंतु याच्या खाली काही फीजच नाही इंग्लिश मीडियममध्ये. त्याचबरोबर मराठी शाळेमध्ये इंग्लिशची चांगली सुविधा पाहायला भेटत आहे आपल्याला आणि कुठेतरी आपल्याला हे बघायला भेटत आहे, की मुलांना शिक्षणाकडे कल जावा यासाठी काही प्रकल्प सुद्धा आखण्यात येतील. हे जे मी जाहीरनाम्यामध्ये जे पूर्ण जाहीरनामा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर वाचाल तर त्याच्यामध्ये मुलांना शिक्षणाकडे कल जावा यासाठी सुद्धा भरपूर प्रकल्प आखण्यात आलेले आहेत. जे जे डिटेल जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर 14 वर्षांपर्यंत फीज माफ हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण म्हणजे आत्ताच्या आई-वडिलांवरती जर बघितलं आपण सगळ्यात मोठ्या प्रमाणात, तर फीसचा भार पडलेला आहे. जर एखाद्याला ₹15,000 हे वेतन आहे, तर त्याच्यातला अर्धा भाग हा फीजमध्येच निघून जातो. तर हे जर मनसे जर येते, तर मनसे हे काम करणार आहे, की 14 वर्षापर्यंत मुलांना फीज माफ करण्यात येईल. तर हे अतिशय चांगलं धोरण आहे. पुढे आपण पाहूया. पुढे रोजगाराबद्दल लिहिलेलं आहे. ते म्हणजे प्रत्येकाला रोजगार कार्ड, मागेल त्याला काम, कामाप्रमाणे दाम, कामासाठी शिक्षण, कौशल्यासाठी प्रशिक्षण, जिल्हा पातळीवर रोजगार आणि व्यवसाय सहाय्यक केंद्र, सर्व उद्योगांना सहाय्यक केंद्र, नोंदणी बंधनकारक, शिक्षण संस्था आणि रोजगार याची सांगड. तर ह्या नियोजनावरून रोजगार नवीन उपलब्ध करून देणार. त्याबरोबर एक रोजगार कार्ड देणार. ज्याला जॉब पाहिजे, ज्याला रोजगार पाहिजे, त्याला रोजगार देण्यात येणार. ज्याला रोजगारासाठी शिक्षण घेण्यासाठी गरज आहे, त्याला रोजगारासाठी शिक्षण देण्यात येणार. हे खूप चांगलं धोरण आहे आणि ह्याने रोजगार वाढवण्याची संधी सुद्धा उपलब्ध होईल. हे या नियोजनावरून आपल्याला दिसून येतं. तुम्हाला दवाखाने वगैरे उपचारासाठी संधी उपलब्ध करून देणार. प्रत्येकाला आपल्या आपल्या शहरामध्ये उपचार करून देणार. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेलं आहे, की 50,000 लोकांमागे एक जेनेरिकचं दुकान उघडून देणार, एक जेनेरिक केमिस्ट उघडून देणार. मला वाटतं 50,000च्या मागे 1 नाही तर कमीत कमी 50,000च्या मागे 2 5 5 ते 10 उघडले पाहिजे. 10 50,000च्या मागे कमीत कमी 10 पण नाही, 50,000च्या मागे 20 उघडले पाहिजे. जेनेरिक दुकान इतकं आरोग्याची सध्या गरज आहे. तर आय होप तुम्हाला मनसेचा हा जाहीरनामा आवडला असेल, जो मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितला. त्याचबरोबर ह्या जाहीरनाम्यामध्ये काय नव्हतं ते तुम्हाला सांगतो. या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीणची योजना नव्हती. त्याचबरोबर दर वर्षाला 3 मोफत सिलेंडर भेटणार हे नव्हतं. कारण का तर महाराष्ट्रावरती ऑलरेडी कर्ज आहे ते म्हणजे 7.07 हजार कोटीचं, जे की
तुमच्या भावावरती, तुमच्या वडिलांवरती, माझ्यावरती, तुमच्यावरती जे लोकं कमवतात त्यांच्यावरती आहे. आपण टॅक्सद्वारे किंवा आपण जे काही वस्तू खरेदी करतो त्याच्याद्वारे आपल्या नोकरीमधून जे आपल्याला वेतन भेटतं त्याच्यावरतून सुद्धा टॅक्स कट होतो. तर कुठे ना कुठे हा कर्ज आपणच देत आहोत. त्यामुळे साहेबांचं असं म्हणणं आहे, राजसाहेब ठाकरेंचं असं म्हणणं आहे, की कुठेतरी हे कर्ज जेव्हा माफ होईल, तेव्हा जे काही उर्वरित रक्कम आहे, ही सर्व जनतेला देण्यात येईल. त्याचबरोबर जर काही उरत असेल, तर जनतेला हमखास देण्यात येईल. परंतु हा कर्ज हा सगळ्यात मोठा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल, की महायुती आणि महाविकास आघाडी कोणी 3,000 देतंय, तर कोणी ₹2100 देतंय. तर हे सर्व आपल्याकडूनच घेऊन परत आपल्यालाच देणार. म्हणजे तुमच्या वेतनमधून तुमचा टॅक्स कट होणार. त्याचबरोबर तुम्ही कोणती वस्तू खरेदी केली, तर त्याच्यातून टॅक्स कट होणार. ह्या सर्वांमधून जेव्हा टॅक्स कट होणार, तर हा टॅक्स असणार समजा 10,000, 20,000. या 10,000-20,000 मधून सरकार हे आपल्याकडे 18,000 घेणार आणि 2,000 तुम्हाला देणार. 17,000 घेणार तर 3,000 तुम्हाला देणार. तर कुठे ना कुठे ह्या सर्व गोष्टी आपल्याकडूनच जाणार आणि आपल्यालाच परत भेटणार. आणि वरतून हे कर्ज कधी कमी नाही होणार कारण जर आपल्याला फ्रीबीज सरकार अशी ₹2100 आणि ₹1500 जर देत बसली, ₹3,000 जर देत बसली, तर कुठेतरी कर्ज हे वाढत राहणार आणि हे कर्ज आम्ही, तुम्ही आणि तुमचा भाऊ आणि तुमचे वडील, त्याचबरोबर तुम्ही जर कमवणारे कार्यकर्ते असाल घरातले, तर तुम्हीच हे सर्व कर्ज देत राहणार. कारण हे कर्ज सरकार नाही चुकवणार, तर हे सर्व कर्ज आपल्याकडूनच चुकवले जाणार. त्यामुळे या जाहीरनाम्यामध्ये कोणतेही फ्रीबीज नव्हते. उलट या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्राला घडवण्यासाठी जो विचार करू शकतो, तो या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला दिसून आला. तर हा जाहीरनामा मला फार आवडला आणि मी विचार केला, की हा जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यामुळे मी हा जाहीरनामा आपल्यापर्यंत पोहोचवला. आपल्याला सुद्धा आवडला असेल हा जाहीरनामा, आय होप असा मी विचार करतो. आणि हो, आपलं मत ऑलरेडी ठरलेलं असेल, की आपण कोणत्या पार्टीला मत द्यायचं, महायुतीला द्यायचं किंवा महाविकास आघाडीला द्यायचं किंवा मनसेला द्यायचं. हे आपला निर्णय निर्णय आहे. माझं फक्त काम आहे, की चांगल्या गोष्टी ह्या आपल्यापर्यंत पोहोचवणं. कारण ज्यावेळेला मी इतरांचे जाहीरनामे वाचले, तर त्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पाया पडताना दाखवलेत, त्यांचे पुतळे दाखवलेत, त्यांचे स्मारकं दाखवलेत. परंतु त्याच्यावरती काही काम करता येणार का? किंवा काय करू शकतो महाराष्ट्रासाठी चांगलं ते नाही सांगितलं. उलटं त्याच्याहून व्यतिरिक्त 3 सिलेंडर वर्षाला मोफत देणार. ₹3,000 तुम्हाला लाडकी बहीण योजनेद्वारे देणार. ₹2100 तुम्हाला लाडकी बहीण योजनेद्वारे देणार. परंतु महाराष्ट्राचं कर्ज कसं कमी करणार याबद्दल कोणीही सांगितलेलं नाहीये. त्याबरोबर इथे आपण बघितलं मनसेच्या जाहीरनाम्यामध्ये, की इथे खालच्या स्तरातल्या लोकांचा सुद्धा विचार केलेला आहे. उदाहरणासाठी आदिवासी लोकांचा सुद्धा विचार केलेला आहे. जो अतिशय सर्वात उत्कृष्ट जाहीरनामा आहे. माझ्या नजरेत आलेला सर्वात उत्कृष्ट जर जाहीरनामा असेल, तर तो हा मनसेचा होता. बाकी आपण हुशार आहात, आपण समजते आहात. आपलं मत ज्याला असेल तो त्याला असेल. मी आपल्याला फक्त एवढं सांगू इच्छितो, की हा जाहीरनामा भरपूर छान होता आणि कुठेतरी महाराष्ट्रासाठी विचार केलेला जाहीरनामा होता. आणि बिहार, बिहार या साइडला ऑलरेडी सरकारने सिलेंडर हे मोफत दिले होते. परंतु ते सिलेंडर हे आता लोकांच्या घरात असेच पडून आहेत. कारण का? तर ते रिफिलिंगसाठी सुद्धा पैसे लागतात. हे सरकारने त्यांना सांगितलं नव्हतं. सरकारने फक्त मतासाठी म्हणजे बी फक्त मतासाठी लोकांना सिलेंडर वाटून दिले. परंतु ते सिलेंडर भरणार कोण? त्या सिलेंडरमध्ये गॅस सुद्धा लागते. ते संपतात सुद्धा. त्याला रिफिल कोण करणार? हे कोणी सांगितलं नव्हतं. तर ते तिकडच्या लोकांसाठी बिहार साइडला लोकांकडे असेच ते पडलेले आहेत. ते सिलेंडर तिकडचे लोकं आता चुलीवरती जेवण बनवतात. कारण त्यांच्या हिशोबाने हे सिलेंडर भरपूर महाग आहेत. तर ह्या सर्वांच्या बळी पडू नका. म्हणजे माझं म्हणणं आहे, की फ्रीबीजच्या बळी पडू नका. कारण आपल्याला देणार, आपल्याकडूनच टॅक्स घेणार आणि त्यातला छोटासा वाटा आपल्याला देणार. मग उद्या जाऊन हे फ्रीबीज आपल्याला पुन्हा कर्जामध्ये रूपांतर झालेलं पाहायला भेटणार. कुठेतरी 7.7 कोटी हजार कोटीचा जो कर्ज आहे आपल्या महाराष्ट्रावरती, तो कुठेतरी आपल्याला पाहायला भेटेल पुढच्या इलेक्शन्सपर्यंत. तर हे सगळं नको व्हावं यासाठी आपल्याला या फ्रीबीजच्या बळी नाही पडायचंय किंवा हे जे काही मोफत हे जे काही देतायत, ह्याच्या बळी नाही पडायचंय. बाकी आपण समजूतदार आहात. आपण ज्याला मत कराल, तो बनेल महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री आणि बेस्ट ऑफ लक. सर्वांनी मत द्या. मत देणं हे आपला अधिकार आहे आणि ती अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे. आपल्या सर्वांना शुभेच्छा. उद्या मतदान आहे, तर मतदान द्यायला नक्की जावा. आपली कामगारी कामगारी नक्की बजावा आणि मी भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये.
नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असे व्हिडिओज भरपूर येणार आहेत चॅनलवरती. बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा असे व्हिडिओज बनवेन, तर सर्वात प्रथम आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ मी सकाळी म्हणजे खरं तर बघायला गेलो तर मी रात्री 1 वाजेपासून शूट करत आहे. बघा टायमिंग याच्यावरती दिसतंय. तर मी रात्री 1 वाजेपासून हा व्हिडिओ शूट करत आहे. सर्व काही स्क्रिप्ट वगैरे लिहिली आहे. त्याच्यानंतर माहिती वगैरे आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला लाईक करा. कारण भरपूर मेहनत लागते या सर्व गोष्टी करण्यासाठी. खाली कमेंट करून सांगा, की या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते. नाही आवडलं ते पण कमेंट करून सांगा. मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.